शरद पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबतची बैठक संपली। 8 खासदार आणि मोदींमध्ये तब्बल 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली। मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीबाबतही विचारणा करण्यात आली। उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडा, बजरंग सोनवणे यांनी ही मागणी केली। तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी मागणी म्हात्रे यांनी केली। अमोल कोल्हेंनी पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा मांडला। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। प्रमोद, या बैठकीमध्ये नेमके काय काय मुद्दे उपस्थित झाले, काय काय झालं, काय सांगाल? ऋषाली, खरं तर 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ सगळ्या खासदारांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक जी आहे ती पार पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि या बैठकीवेळी म्हणजे ज्यावेळी सगळे खासदार आतमध्ये पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते त्यावेळी पंतप्रधानांकडून शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस जी आहे ती खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केले गेल्याचं बघायला मिळालं। यावेळी पंतप्रधानांनी शरद पवारांबद्दल अत्यंत महत्त्वाचं विधान केलं। ते म्हणाले की शरद पवार यांच्या एनर्जीचा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे। त्यांच्या एनर्जीबद्दल खरं तर पंतप्रधानांकडून कौतुक केल्याचं या बैठकीवेळी आपल्याला बघायला मिळालं। सगळ्या खासदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघातील जे मुद्दे होते ते पंतप्रधान यांच्या समोर मांडल्याचं आपल्याला बघायला मिळाले आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या पाण्याचा मुद्दा जो आहे तो पंतप्रधानांच्या समोर मांडलेला आहे। उजनी धरणातनं जे पाणी आहे ते बीड जिल्ह्याला मिळाला पाहिजे हा एक मुद्दा त्यांनी मांडला। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सगळ्या खासदारांना पीएम केअर मधनं 35 केसेससाठी पैसे मिळतात, पण असं असताना त्या केसेसची संख्या वाढवली जावी। फक्त एकट्या खासदाराच्या बाबत नाही तर सगळ्या खासदारांच्या केसेसची संख्या वाढवली जावी हा मुद्दा बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधानांच्या समोर मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, काही दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरत असताना बघायला मिळते। आणि जे भिवंडीचे खासदार आहेत बाळामामा म्हात्रे त्यांच्याकडनं हा मुद्दा पंतप्रधानांच्या समोर मांडला गेला। राज्य सरकारकडनं या सगळ्या प्रस्तावाला मान्यता दिली गेलेली आहे। प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला आहे, त्यामुळे आता केंद्राने निर्णय घ्यावी अशा पद्धतीची विनंती बाळामामा म्हात्रे यांनी पंतप्रधानांकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। नगरचे खासदार निलेश लंके यांच्याकडनं कॅन्सरचा मुद्दा पंतप्रधानांच्या समोर मांडला गेलेला आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडनं नाशिक रेल्वेचा जो मुद्दा होता, पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा तो मांडला गेलेला आहे। अमर काळे यांच्याकडनं देखील अशाच पद्धतीचे मुद्दे पंतप्रधान यांच्या समोर मांडल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। जी माहिती मिळते आता खासदारांकडे जी माहिती दिली जाते त्यानुसार कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाहीये असं त्यांच्याकडनं सांगितलं गेल्याचं आता सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।